नमस्कार मित्रांनो, आपण एकाच राशीचे पती आणि पत्नी असतील तर काय परिणाम घडतील, वैवाहिक जीवनात काय फरक पडतो का, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण बघितलं की मागील 3 आणि 6 राशींचा आपण बघितला आहे. त्याच्यामध्ये आपण 12 राशींचे ग्रहस्वामी भिन्न भिन्न आहे आणि त्यांच्यावर आधारित जातकाचा स्वभाव तयार होतो. चला तर मग जाणून घेऊया, या एकाच राशीच्या 2 व्यक्तींचे लग्न झाले तर त्यांचे वैवाहिक जीवन कसे असेल. पुढची रास आहे आपली 7वी तूळ रास. तूळ राशीचा ग्रह आहे शुक्र. राशीस्वामीचा ग्रह शुक्र असल्याने हे लोक आयुष्यात आनंदी असतात, त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन देखील आनंदी राहू शकते. त्यांना एकमेकांशी लग्न करण्यास काहीच हरकत नाही. आयुष्य व्यवस्थित व्यतीत करू शकतात. 8वी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक रास म्हणजे याचा स्वामी आहे मंगळ, म्हणजे मंगळाची रास आपण म्हणतो त्याला. जर दोघेही एकाच राशीचे असतील तर बहुतेकदा दोघांमध्ये वादविवाद विकोपाला पोहोचण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे ते चिंता आणि तणावाचा सामना त्यांना कायम करावा लागतो. म्हणूनच या राशी योग्य प्रकारे वैवाहिक जीवनासाठी अनुकूल नाहीत. पुढची रास आहे धनु. धनु राशीचा ग्रहस्वामी आहे. धनु राशीचा ग्रहस्वामी हा धनु राशीच्याच लोकांशी एकदम व्यवस्थित राहू शकतो. त्याचप्रमाणे लग्नात किंवा वैवाहिक आयुष्यामध्ये ते जीवन हे अतिशय व्यवस्थित आणि आनंददायक जीवन व्यतीत करू शकतात. मित्रांनो, आपण बघितलं आजची रास होती आपली तूळ, त्यानंतर वृश्चिक आणि त्यानंतर धनु. या 3 राशींचं आपण वैवाहिक जीवनामध्ये एकाच राशीचे जर व्यक्ती असतील, पती पत्नी असतील तर काय परिणाम होतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलंय. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला लिहून पाठवा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.